पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजामध्ये विवाह सोहळे थाटामाटात न साजरे करता साधेपणाने पार पाडण्याची जनजागृती सुरू झाली आणि याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने मराठा लग्न आचारसंहिता संमेलन आयोजित करण्यात आले। तर मराठा समाजाची लग्न सोहळ्याची आचारसंहिता नेमकी काय आहे पाहूया। लग्न सोहळा 300 ते 500 लोकांमध्ये व्हावा। साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करावं। प्री वेडिंग प्रकार बंद करावा। लग्नात हुंडा देऊ नये आणि घेऊही नये। कर्ज काढून लग्नात खर्च नको। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्या। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा। लग्न सोहळ्यात फक्त वधूपिता वरपिता या दोघांनाच फेटे बांधावे। लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याच्या वस्तू, वाहनांच्या चाव्या देऊन देखावा नको। आहेर रोख स्वरूपात करावा किंवा पुस्तक द्यावी। भेटवस्तू म्हणून साड्या देऊ नये। भोजनात 5 पेक्षा जास्त प्रकार नसावेत। बस्ता आणि मानपान त्यांनीच करावा। सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये। लग्न आणि दशक्रिया प्रसंगी आशीर्वाद श्रद्धांजली नकोच। समाजाचे संमेलन झाले पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला एक कमीत कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा, तिच्या नावाने FD करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणा दृष्टिकोनातून असा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे। तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेला आहे। सर्व जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळधाणी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। या सर्वाबरोबर माणसाची मन दूषित होऊन राहिलेली आहेत आणि हे मन दूषित न होता हे आचारसंहिता कशी आपल्याला सांभाळता येईल याचं सर्वांनी अनुकरण करावं हे आजच्या दिवशी आम्ही आज इथं व्यक्त करतो। आजच्या सुकन्या समितीमध्ये जे संमेलन जे होतं त्या संमेलनामध्ये जी शर्थी आणि शपथ घेतली गेलेली आहे, पूर्णपणे सगळेजण आम्ही त्याला भाग पूर्णपणे पार पाडणार आहोत की जास्त अवढाव्य खर्च करायचा नाही आहे। जो काही खर्च करायचा असेल तो मुलगा व मुलीच्या नावे करायचा आहे किंवा त्यांना नवीन उद्योग किंवा व्यवसाय तयार करण्यासाठी, जेणेकरून त्यांच्याच प्रपंचासाठी, येणाऱ्या प्रपंचासाठी त्यांना त्याचा हातभार लागेल। 2 दिवसाच्या ढोंगेबाजीसाठी आपण एवढा मोठा जो खर्च करतो तो कुठेही नाही, तो फक्त क्षणिक असतो। पण तो क्षणिक न राहता तोच जर पैसा आपण त्याच मुलामुलींच्या भविष्यासाठी दिला तर ते त्यांच्या पुढच्या पिढीलाही चांगलं घडवतील आणि त्यांच्या पुढचं आयुष्यही चांगलं घडेल। यासाठी आज जे संमेलन आम्ही आयोजित केलं होतं, आपल्याला कल्पना आहे की 31 मे 2025ला आम्ही महाराष्ट्रात सर्वात प्रथम अहिल्यानगरमधून याची सुरुवात केली आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला। उभ्या महाराष्ट्रामध्ये गेलं तिथं आनंद वाटतोय। पण ही सुरुवात आहे। संस्कार आणि स्वावलंबन आपल्या सर्व समाजाला शिकवणं गरजेचं आहे, तेही आम्ही सुकाणू समितीच्या माध्यमातून त्याचा प्रयत्न करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।